हॅलो स्टुडंट्स, मी अक्षय गारे परम एज्युकेशन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण काय चालू केलं होतं तर लॉज ऑफ मोशन या चॅप्टर मध्ये आपण स्टार्ट केलं होतं. तर या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं स्टुडंट्स, तर आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. ओके, आजचं आपलं हे लेक्चर सेकंड. सो काल काय डिस्कस केलं आपण, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन कन्सेप्ट मधला मेन डिफरन्स काय आहे त्या एकदम व्यवस्थित आपण कालच्या किंवा अगोदरच्या लेक्चर मध्ये समजून घेतल्या. ज्यांनी ते लेक्चर बघितलं नसेल त्यांनी आवर्जून हे लेक्चर बघणं कंपल्सरी आहे. का तर आपल्याला आज जे स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोन कन्सेप्ट शिकायच्या त्या या डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सोबत आपल्याला लिंक करायला लागणार. त्याच्यासाठी आपल्याला अगोदरचं लेक्चर तुम्हाला ते इन डिटेल आपण खूप डिटेल मध्ये जवळजवळ अर्धा तास आपण फक्त या दोन कन्सेप्ट वर बोललोय, बरोबर. तर इन शॉर्ट सांगायचं झाल्यास डिस्टन्स म्हणजे काय, तर जो पाथ आपण कालच्या त्या दिवशीच्या लेक्चर मध्ये मी काय सांगितलं, तर डिस्टन्स म्हणजे काय, तर आपण जो पाथ कव्हर करतो, जो ऍक्च्युअल पाथने आपण जातो आणि ज्या पॉइंटला आपण पोहोचतो, हा जो पाथ आपण कव्हर केला याला काय म्हटलं आपण, डिस्टन्स कव्हर केलं. ओके, मग डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर मिनिमम डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स. या दोन पॉइंट मधलं जे मिनिमम डिस्टन्स आहे ए आणि बी, याच्यामधलं जे मिनिमम डिस्टन्स असतं त्याला काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट. ओके, तर आज आपल्याला कॅन यू रिकॉल या प्रश्नांपासून परत एकदा सुरू करायचंय. तर सगळ्यात पहिला प्रश्न काय विचारला, आपण आपल्या बुक नुसार डिस्कस करतोय किंवा या कन्सेप्ट आपल्या बुकच्या टेक्स्ट बुक नुसार आपण जातोय, जेणेकरून तुम्हाला ते वाचताना खूप इझी वाटेल, बरोबर. तर कॅन यू रिकॉल या हेडिंग अंडर त्यांनी आपल्याला पहिला प्रश्न काय विचारलाय, तर व्हॉट आर द वेक्टर्स अँड स्केलार्स. बरोबर, स्केलर आणि वेक्टर आपलं अगोदर तुमचं 7वी 8वीच्या स्टँडर्ड मध्ये आय थिंक झालेलं असेल, पण तरी पण आपण एकदा रिकॉल करू. स्केलर म्हणजे काय, स्केलर क्वांटिटी म्हणजे कोणती क्वांटिटी, तर ज्या क्वांटिटीला फक्त आपण मॅग्निट्यूडने एक्सप्रेस करतो. ओके, ज्या क्वांटिटीला आपण फक्त मॅग्निट्यूडने एक्सप्रेस करतो. आता फक्त मॅग्निट्यूड म्हणजे कसं, तर याचं जर एक्झाम्पल द्यायचं झाल्यास, एक्झाम्पल काय, सपोज टाइम. टाइम ही स्केलर क्वांटिटी आहे असं आपण म्हणतो. का म्हणतो, तर जिला डायरेक्शन नाही, जी क्वांटिटी एक्सप्रेस करताना आपल्याला डायरेक्शन सांगण्याची गरज पडत नाही, ती जी क्वांटिटी असते तिला म्हणायचं स्केलर क्वांटिटी, बरोबर. म्हणजे टाइमला आपण डायरेक्शनने डिनोट करतो का, टाइम असं काही एखाद्या डायरेक्शन मध्ये सांगतो का, की मी आजच्या या दिवशी या डायरेक्शनने गेलो किंवा असं नाही का. टाइम आपण कुठेही कोणत्याही प्रकारे डायरेक्शन या क्वांटिटी मध्ये डायरेक्शनचा काहीही यूज करत नाही. म्हणून काय, तर टाइम म्हणा किंवा ज्या वेगवेगळ्या क्वांटिटी असतात ज्यांना डायरेक्शनची गरज पडत नाही त्याला काय म्हणायचं, स्केलर क्वांटिटी. मग वेक्टर क्वांटिटी कोणती, तर जी क्वांटिटी एक्सप्रेस करताना आपल्याला मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन, मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन या दोन्हीही युनिटचा वापर करायला लागतो, त्याला काय म्हणायचं, तर वेक्टर क्वांटिटी आहे. मग आपल्याला स्केलर आणि वेक्टर कळालं की काय स्केलर आणि काय वेक्टर. मग दुसरा प्रश्न काय, तर विच ऑफ द क्वांटिटीज, ज्याच्यामध्ये डिस्टन्स आलं, स्पीड, व्हेलॉसिटी, टाइम, त्यांनी इथे आपल्याला काही क्वांटिटीज दिल्यात. ओके, आणि त्या क्वांटिटीज आपल्याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करून दाखवायच्या जे आपण शिकलो. तर स्केलर आपण एका साइडला घेऊ, स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी. ओके, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. दिलेल्या क्वांटिटी मधनं आपण कोणती स्केलर आणि कोणती वेक्टर, तर आपण ते बघू. डिस्टन्स, सगळ्यात अगोदर डिस्टन्स. विचार करा, डिस्टन्सला डायरेक्शनची गरज आहे का. डिस्टन्स सांगताना आपण म्हणतो की मी या डिस्टन्सला, किंवा आम्ही 300 किलोमीटर ट्रॅव्हल केलं, आम्ही 400 किलोमीटर पर्यंत चालत गेलो, आम्ही इकडे पायी गेलो, आपण डायरेक्शन सांगतो का, नाही. म्हणून डिस्टन्स ही काय झाली, मग स्केलर क्वांटिटी, बरोबर. त्याच्यानंतर ती सेकंड जी आहे स्पीड आणि व्हेलॉसिटी, या दोन क्वांटिटी वेगळ्या ठेवा. का, तर आपल्याला त्या आज डिस्कस करायच्या आहे. स्पीड कोणती क्वांटिटी आणि व्हेलॉसिटी कोणती, स्केलर की वेक्टर, हे आज आपल्याला डिस्कस करायचंय. ओके, त्याच्यानंतरची जी आहे टाइम, टाइम ही कोणती क्वांटिटी झाली, तर स्केलर. का, तिला डायरेक्शनची गरज नाही, फक्त मॅग्निट्यूडने आपण ती एक्सप्रेस करतो. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट कोणती क्वांटिटी असेल, आता विचार करा. डिस्टन्स जर स्केलर आहे, डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी सांगितली, बरोबर. मग डिस्प्लेसमेंट कोणती क्वांटिटी, बघा. डिस्प्लेसमेंटची आपण डेफिनेशन काय सांगितली, की मिनिमम डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट. सपोज हा पॉइंट आहे, याच्यामधले हे जे अशा प्रकारचं हे डिस्टन्स. ओके, हा बी पॉइंट. तर डिस्प्लेसमेंट मध्ये काय, तर मिनिमम डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट, दोन
पॉइंट मधलं म्हणजे काय, दोन पॉइंट कुठेतरी असणार, बरोबर. दोन पॉइंट कुठेतरी असणार म्हणजे काय, तिला डायरेक्शनची गरज तर लागणारच ना. दोन पॉइंट जर आपण कन्सिडर करतोय तर दोन पॉइंटला कुठलं तरी डायरेक्शन, पहिला पॉइंट जर आपण इथे पकडला तर दुसऱ्या पॉइंटला कोणतं तरी डायरेक्शन असणं मस्ट आहे. म्हणून डिस्प्लेसमेंट काय झाली तर डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. ओके, म्हणजे काय, डिस्टन्स कळालं आपल्याला, स्केलर आहे, टाइमही कळाला आणि डिस्प्लेसमेंट काय आहे तर वेक्टर क्वांटिटी आहे. आता स्पीड आणि व्हेलॉसिटी या कोणत्या क्वांटिटी आहे आणि त्यांचा नेमका कन्सेप्ट त्या काय आहे, स्पीड आणि व्हेलॉसिटी मधला डिफरन्स काय आहे. जसं आपण अगोदर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला एक छोटासा काय म्हणता येईल डिफरन्स आपण काल शिकलो, तशाच प्रकारे सेम टू सेम आहे आज आपल्याला डिस्कस करायचंय स्पीड आणि व्हेलॉसिटी. चला मग आपण आता आपल्या मेन टॉपिक कडे वळू, स्पीड आणि व्हेलॉसिटी. बघा, स्पीड आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, स्पीड म्हणजे काय, सगळ्यात अगोदर विचार करा. आपण म्हणतो यार आम्ही मित्र एवढ्या स्पीडने तुमच्याकडे आलो, एवढ्या स्पीडने फिरायला गेलो होतो, आम्ही एवढ्या स्पीडने बाईक चालवली, बरोबर. म्हणजे स्पीड आपण ऐकलंय, स्पीड ही जी गोष्ट आहे ती आपण ऐकली. जसंच आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये काय म्हटलं होतं, डिस्टन्स आपण ऐकलंय, म्हणजे डिस्टन्स आपल्याला माहिती होतं, फक्त आपल्याला डिस्प्लेसमेंट माहिती नव्हतं. तसंच आजच्या या दोन क्वांटिटी मधला आपल्याला कोणती क्वांटिटी माहिती आहे, स्पीड. स्पीड आपण डे टू डे लाईफ मध्ये बऱ्याचदा आपण आपल्या जे मोटरसायकल असते किंवा बाईक जे असते त्याच्यामध्ये जे स्पीड आपण कॅल्क्युलेट करतो 60-70 च्या स्पीडने, नाही का. म्हणजे स्पीड आपल्याला माहिती आहे, बरोबर. आणि कालच्या क्वांटिटी मध्ये डिस्टन्स आपल्याला माहिती होतं. म्हणजे काय तर स्पीडचा आणि डिस्टन्सचा काहीतरी संबंध असला पाहिजे. आपल्याला माहिती आहे म्हणून नाही, पण मी जस्ट सांगतोय की स्पीड ही जी क्वांटिटी आहे ती डिस्टन्सशी कशा प्रकारे रिलेटेड आहे हे आपल्याला बघायचंय. सगळ्यात अगोदर आपण स्पीडची डेफिनेशन काय तर डिस्टन्स कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट पर युनिट टाइम. स्पीडची डेफिनेशन काय सांगते आपल्याला तर डिस्टन्स कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट पर युनिट टाइम. म्हणजे आपण पर युनिट टाइम किती डिस्टन्स कव्हर करतो एखादा ऑब्जेक्ट किंवा आपला मित्र म्हणा, आपण स्वतः म्हणा, डिस्टन्स किती कव्हर करतोय पर युनिट टाइम. पर युनिट टाइम कसं की मग ते तासाला म्हणा, मिनिटाला म्हणा, दिवसाला म्हणा, म्हणून ही टर्म आपण इथे यूज केली. म्हणजे स्पीडची डेफिनेशन काय तर डिस्टन्स कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट पर युनिट टाइम. बरं ठीक आहे, स्पीड आपल्याला कळालं. मग व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय सांगते, दोन्ही मधला काय डिफरन्स आहे तर डिस्टन्स कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इन गिव्हन डायरेक्शन. बघा इथे काय आलं तर गिव्हन डायरेक्शन. म्हणजे व्हेलॉसिटी ही टर्म कशासाठी यूज करतो आपण की आपल्याला तो स्पीडच मेजर करायचा आहे, पण व्हेलॉसिटी या टर्म मध्ये काय आहे डायरेक्शन आहे. म्हणजे व्हेलॉसिटी ही कोणती क्वांटिटी झाली, व्हेक्टर क्वांटिटी. बघा किती इंटरेस्टिंग आहे शिकायला. स्केलर आणि व्हेक्टरही आपल्याला कळालं आणि व्हेलॉसिटी ही कोणती क्वांटिटी आहे ते पण आपण डेफिनेशन मधूनच शिकलो की व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय सांगते की डिस्टन्स कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट पर युनिट टाइम इन गिव्हन डायरेक्शन. म्हणजे व्हेलॉसिटी ही जी टर्म आहे हिच्यामध्ये आपल्याला त्या ऑब्जेक्टची डायरेक्शनही कळते आणि डिस्टन्स मध्ये आपल्याला अशा कोणत्याही प्रकारची डायरेक्शनची आयडिया नसते. म्हणून स्पीड ही कोणती क्वांटिटी झाली तर स्केलर. म्हणजे काय आपल्या लिस्ट मध्ये इथे काय येईल, स्पीड इथे येणार स्केलर मध्ये आणि जे व्हेलॉसिटी आहे ती आहे व्हेक्टर क्वांटिटी. का तर व्हेलॉसिटीची डेफिनेशन आहे किंवा व्हेलॉसिटी ही जी कन्सेप्ट आहे तिच्या डेफिनेशन मध्येच आहे किंवा त्या कन्सेप्ट मध्येच आहे की डिस्टन्स कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम. इथपर्यंत तर दोन्ही डेफिनेशन सेम आहे, पण व्हेलॉसिटी आणि स्पीड मध्ये डिफरन्स काय तर याच्यामध्ये डायरेक्शन मेन्शन असते व्हेलॉसिटी मध्ये आणि स्पीड मध्ये कोणत्याही प्रकारची डायरेक्शन मेन्शन केलेली नसते, बरोबर. त्याच्यानंतर आता दुसरा जो पॉइंट आहे स्पीडची डेफिनेशन. काय आहे स्पीडची डेफिनेशन, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल पर टाइम किंवा ज्याला टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाइम लागला अशा प्रकारे आपण स्पीडचा फॉर्म्युला सांगू शकतो. हा फॉर्म्युला मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल की स्पीड म्हणजे काय टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन त्याला किती टाइम लागला, बरोबर. आणि मग व्हेलॉसिटी म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय बघा, डिस्टन्स कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इन गिव्हन डायरेक्शन. बघा आपलं जर डिस्प्लेसमेंट हे जी होती कन्सेप्ट ही या डिस्प्लेसमेंट मध्ये पण काय होतं तर आपल्याला डायरेक्शनचा मेन्शन होतं. म्हणजे काय आपल्याला ते रिलेट करता आलं पाहिजे की स्पीड ही जी कन्सेप्ट आहे ती डिस्टन्सशी रिलेटेड आहे आणि व्हेलॉसिटी जी आहे ती डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे. बघा कालच्या ज्या दोन कन्सेप्ट आपण शिकलो
किंवा अगोदरच्या लेक्चर मधल्या ज्या दोन कन्सेप्ट शिकलो आपण, स्पीड आणि व्हेलॉसिटी. तर स्पीड कशाशी रिलेट केला आपण? अगोदरच्या लेक्चर मधलं जे डिस्टन्स होतं, डिस्टन्स म्हणजे काय, जो ऍक्च्युअल पाथ आपण कव्हर करत होतो म्हणजे डिस्टन्स. आणि डिस्टन्स कशाशी रिलेट केला आपण? स्पीड सोबत, बरोबर. आणि व्हेलॉसिटी कशाशी रिलेटेड टर्म आहे? तर डिस्प्लेसमेंट सोबत. म्हणून इथे काय, स्पीडचा फॉर्म्युला काय, तर टोटल डिस्टन्स. बघा इथे डिस्टन्स आलं, फॉर्म्युल्यामध्येच आहे, स्पीड इज इक्वल्स टू टोटल डिस्टन्स. आणि इथे काय आहे, व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे आपण असं लिहू शकतो याला की स्पीड इज इक्वल्स टू, स्पीड ही कशाशी रिलेटेड आहे कन्सेप्ट, तर डिस्टन्स अपॉन टाइम. आणि जी व्हेलॉसिटी ही कन्सेप्ट आहे, व्हेलॉसिटी ही आहे डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड. म्हणजे तुम्हाला जर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची सांगितलेली असेल तर आपल्याला डिस्प्लेसमेंट माहित असणं महत्त्वाचं आहे, बरोबर. अशा प्रकारे आपण या दोन कन्सेप्ट लिंक केल्या, स्पीडला डिस्टन्सशी, व्हेलॉसिटीला डिस्प्लेसमेंटशी. आणि स्पीड म्हणजे काय ते पण आपण शिकलो, आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय ते पण आपण शिकलो. त्याच्यानंतर आता आपण काय करू, आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये हेच एक्झाम्पल मी तुम्हाला मांडलं होतं बघा, शीतल आणि प्रशांतचं हे एक्झाम्पल आपण डिस्कस केलं होतं. त्याच्यामध्ये आपण कुणाला कमी वेळ लागेल, कुठे स्कूलला जाण्यासाठी म्हणजे शाळेत जाण्यासाठी कुणाला कमी वेळ लागेल हे आपण तिथे डिस्कस केलं होतं. मग आपण हेच उदाहरण काय करू, कंटिन्यू करू, आणि याच्यातनच आपण काय करू, डिस्टन्स आणि स्पीड आणि व्हेलॉसिटी यांचं कॅल्क्युलेट कसं करायचं ते बघू. बघा शीतल, इथे आपण काय करू, शीतलची स्पीड पहिले कॅल्क्युलेट करू. इथे तुम्हाला दिसेल बघा, शीतल स्पीड अलॉंग पाथ ए. आपण काय म्हटलं होतं, शीतल अगोदर कुठे गेली, तर 500 मीटर चालून तिच्या मैत्रिणीकडे संगीताच्या घरी गेलेली. बघा 500 मीटरवर तिच्या मैत्रिणीचं घर आहे, बरोबर. मग शीतलचा जो स्पीड आहे अलॉंग पाथ ए, काय आपल्याला काय काढायचंय, शीतलचा स्पीड काढायचा आहे. स्पीड ही कन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे, तर डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला तिला हे अंतर किती आहे, 500 मीटर, बरोबर. आणि सपोज हे 5 मिनिट का, तर आपण कन्सिडर केलं की या 500 मीटर जाण्यासाठी तिला 5 मिनिट लागले असं आपण कन्सिडर केलं. जी आपली शीतल आहे मैत्रिणीसोबत गप्पा मारण्यासाठी 500 मीटर चालून गेली तिच्या मैत्रिणीच्या घरी, कुणाच्या, संगीताच्या घरी. किती मीटर, 500 मीटर चालून गेली. तिला तेवढं चालण्यासाठी किती वेळ लागला, 5 मिनिट लागले. मग शीतलचा स्पीड जर काढायचा असेल तर काय, शीतलचा स्पीड अलॉंग पाथ ए, डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे 500 मीटर अपॉन 5 मिनिट म्हणजे काय, तर तिचा जो स्पीड आहे तो किती झाला, 100 मीटर पर मिनिट एवढं ती चालते, बरोबर. त्याच्यानंतर शीतलचा स्पीड अलॉंग पाथ बी. पाथ बी म्हणजे कोणता, हा. म्हणजे त्या दोघी जणी आता काय शाळेत जात आहे, किती मीटरचं अंतर कापून, 1200 मीटरचं अंतर कापून. बघा परत शीतलचा स्पीड अलॉंग पाथ बी काय, डिस्टन्स. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, स्पीड, बरोबर. स्पीड ही कशाशी रिलेटेड आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. हे अंतर किती आहे तिच्या मैत्रिणीच्या घरून शाळेपर्यंत, तर ते आहे 1200 मीटर, बरोबर. 1200 मीटर. आणि यांना वेळ किती लागला, सपोज आपण हा कन्सिडर केला की 24 मिनिट लागले, बरोबर. म्हणजे 1200 मीटर एवढं अंतर कापण्यासाठी त्यांना 24 मिनिट लागले, किंवा शीतलला 24 मिनिट लागले. मग तिचा स्पीड किती झाला, स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. लगेच फॉर्म्युला अप्लाय करायचा. 1200 मीटर एवढं अंतर कापण्यासाठी 24 मिनिट लागले. मग ते जर आपण सॉल्व्ह केलं तर 50 मीटर पर मिनिट, एका मिनिटाला तिचा स्पीड किती आहे शीतलचा, मग 50 मीटर एवढं ते चालतीये, बरोबर. 50 मीटर पर मिनिट एवढा शीतलचा स्पीड झाला. मग आता ऍव्हरेज स्पीड जर काढायचा असेल आपल्याला, ऍव्हरेज म्हणजे काय, तर शीतल घरून निघाली, मैत्रिणीकडे गेली आणि मैत्रिणीकडून शाळेत गेली. मग हा जर ऍव्हरेज स्पीड जर काढायचा असेल तर टोटल अंतर किती झालं, बघा टोटल डिस्टन्स, शीतलचा ऍव्हरेज स्पीड. आपण स्पीड कॅल्क्युलेट करतोय, स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी दोन क्वांटिटी माहिती असणं गरजेचं आहे. दोन क्वांटिटी काय, तर आपल्याला डिस्टन्स माहिती असणं महत्वाचं आहे आणि टाइम माहिती असणं महत्वाचं आहे. मग शीतलचा ऍव्हरेज स्पीड जर काढायचा असेल तर टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स किती आहे, ती गप्पा मारण्यासाठी अगोदर 500 मीटर चालून मैत्रिणीकडे गेली, आणि हे 1200 मीटर आणि हे 500 मीटर, म्हणजे टोटल डिस्टन्स किती चालायला लागलं तिला, तर 1700 मीटर. हे बघा हे 1700 मीटर अपॉन टोटल टाइम किती लागला, इथे 5 मिनिट लागले होते हे 500 मीटर कापण्यासाठी, आणि इथे
24 मिनिट. हे फक्त आपण 5 मिनिट आणि 24 मिनिट जे आहे ते आपण कन्सिडर केलंय की आपल्याला तिला सपोज 500 मीटर चालण्यासाठी 5 मिनिट लागले, असं हे काही फिक्स नाहीये. इथे कन्फ्युज होण्याचं काही कारण नाही. आपण जस्ट कन्सिडर केलं की हिला 5 मिनिट लागले सपोज आणि इथे 24 मिनिट लागले. ओके. मग शीतलचा ऍव्हरेज स्पीड किती झाला, तर टोटल डिस्टन्स किती 500 आणि हे 1200 किती झालं 1700 आणि टोटल टाइम किती, तर हे 24 आणि हे 5 29. हे जर सॉल्व्ह केलं तर तिचा जो ऍव्हरेज स्पीड आहे तो किती मिळाला आपल्याला 58 पॉइंट म्हणजे 58.6 मीटर पर मिनिट एवढा शीतलचा ऍव्हरेज स्पीड आहे. कुठनं, तिच्या मैत्रिणीकडे जाण्यासाठी आणि शाळेत जाण्यासाठी तिचा जो ऍव्हरेज स्पीड आहे तो किती मिळाला आपल्याला 58.6 मीटर पर मिनिट एवढी ती चालतीये, म्हणजे एवढा तिचा स्पीड आहे. असंच आपण काय करू शकतो, हे आपण आपल्या सायकलचं कॅल्क्युलेट करू शकतो, आपल्या गाडीचं कॅल्क्युलेट करू शकतो. 60 किलोमीटर पर आवर आपण म्हणतो ना, तर मग अशा प्रकारे स्पीड जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला डिस्टन्स अपॉन टाइम या फॉर्म्युल्यानुसार आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. मग आपल्याला जर विचारलं की ठीक आहे तुम्ही डिस्टन्स आता सॉरी स्पीड तुम्ही कॅल्क्युलेट केला, मग व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करायची, व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करणार, मग बघा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण काय सांगितला, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय डिराइव्ह केला आपण, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आपल्याला काय विचारलं याच्यावर पण आपला फोकस असणं महत्त्वाचं आहे. आपल्याला स्पीड विचारली की व्हेलॉसिटी विचारली. आता आपल्याला शीतलची व्हेलॉसिटी काढून बघायची आहे, तर चला आपण व्हेलॉसिटी काढून बघू. शीतलची व्हेलॉसिटी बघा, शीतल्स व्हेलॉसिटी काय आहे, व्हेलॉसिटी फॉर्म्युला काय सांगतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग आता डिस्प्लेसमेंट काय आहे बघा बरं, हा तर हेच तर डिस्टन्स झालं, पण आपण डिस्प्लेसमेंटच्या कन्सेप्ट मध्ये काय शिकलो, तर मिनिमम डिस्टन्स 2 पॉइंट, हा आपला पहिला पॉइंट आणि हा शेवटचा पॉइंट. घर म्हणजे पहिला पॉइंट आणि शाळा म्हणजे हा शेवटचा पॉइंट. आपल्याला हे कॅल्क्युलेट नाही करायचंय आता, हा झाला आपला ऍक्च्युअल पाथ. परंतु डिस्प्लेसमेंट काय असतं, तर त्या 2 पॉइंट मधलं मिनिमम अंतर. मिनिमम अंतर किती आहे बघा, इथे दिलंय 1300 मीटर, बरोबर. मग शीतलची व्हेलॉसिटी जर आपल्याला काढायची असेल तर फॉर्म्युला काय, आपल्याला विचारलं काय, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हटलं की नजरेसमोर एक गोष्ट आली पाहिजे. व्हेलॉसिटी विचारलं की डिस्प्लेसमेंट बघायचं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट किती 1300 मीटर अपॉन टाइम किती लागलेला आहे, टाइम तर हाच घ्यायला लागेल आपल्याला. टोटल इथे लागला होता 5 मिनिट आणि इथे लागला होता 24 मिनिट. म्हणजे मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी मैत्रिणीच्या घरी ती लवकर गेली, 5 मिनिटात गेली आणि शाळेत जाण्यासाठी इथे 24 मिनिट लागला, बरोबर. म्हणजे 5 आणि हे 24 किती झाले 29 मिनिट. हा झाला टोटल टाइम. म्हणून शीतलची व्हेलॉसिटी किती मिळाली आपल्याला, जर आपण हे 1300 डिवाइडेड बाय 29 हे जर सॉल्व्ह केलं आपल्याला, तर शीतलची व्हेलॉसिटी किती मिळाली 44.83 मीटर पर मिनिट एवढी तिची व्हेलॉसिटी आपल्याला मिळाली, बरोबर. अशा प्रकारे आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट कशी करायची, त्या कन्सेप्ट काय आहे, त्यांची डेफिनेशन काय, हे व्यवस्थित शिकला. आता आपल्याला म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये किंवा काय म्हणता येईल न्यूमरिकल्स मध्ये स्पीड आणि व्हेलॉसिटीवर जर काय म्हणता येईल न्यूमरिकल एखादं विचारलं तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येऊ शकतं. सो आपण काय शीतलची स्पीड आणि शीतलची व्हेलॉसिटी कशा प्रकारे डिराइव्ह केली आता तुम्हाला कळालं असेल, बरोबर. एकदम शानदार जबरदस्त जिंदाबाद पद्धतीने आपण हे शिकतोय, बरोबर. खूप इंटरेस्ट येईल तुम्हाला समोर समोर, कारण हे ज्या कन्सेप्ट असतात त्या आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये काय होईल अप्लाय करता आल्या पाहिजे. स्पीड कशी कॅल्क्युलेट करायची, डिस्टन्स, स्पीड, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, असं या आपल्या याच्यामध्ये भिनलं पाहिजे ते, नाही का. प्रत्येक आपल्या कन्सेप्ट नसा भिनली पाहिजे, तेव्हा ती आपल्याला व्यवस्थित कळेल. तर स्पीड आणि व्हेलॉसिटी मला असं वाटतं प्रत्येकाला एकदम जबरदस्त कळालं असेल. आता आपण येऊ ऑलवेज रिमेंबर या हेडिंग अंडर, म्हणजे बुक नुसार आपण जातोय तर बुक मधला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो ऑलवेज रिमेंबर या हेडिंग अंडर त्यांनी आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन शेअर केली. काय पहिला पॉइंट, तर द युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर सेम. बघा स्पीड आणि व्हेलॉसिटी जे युनिट आहेत ते सेम आहेत. स्पीड आणि आपण इथे व्यवस्थित लिहूनच घेऊ व्हेलॉसिटी, यांचे जे युनिट आहेत. स्पीड आपण कशाशी रिलेट केली, तर स्पीड केली आपण रिलेट डिस्टन्स सोबत आणि व्हेलॉसिटी आपण डिस्प्लेसमेंट सोबत रिलेट केली.
बरोबर. त्याच्यानंतर आपण स्पीड आणि डिस्टन्स या कोणत्या क्वांटिटी सांगितल्या, स्केलर. आणि व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट या ज्या आहेत त्या वेक्टर क्वांटिटी. स्पीडचं युनिट आणि व्हेलॉसिटीचं युनिट दोघांचं युनिट काय आहे, सेम आहे. तर काय आपण स्पीड कशामध्ये मोजतो तर मीटर पर सेकंद किंवा किलोमीटर पर आवर मध्ये पण मोजतात, बरोबर. मीटर पर सेकंद किंवा बघा एसआय सिस्टम मध्ये इथे दिलेलं असेल त्यांनी, इन एसआय सिस्टम द युनिट इज मीटर पर सेकंद व्हाईल सीजीएस सिस्टम मध्ये काय सेंटीमीटर पर सेकंद. म्हणजे काय तर मीटर पर सेकंद किंवा सेंटीमीटर पर सेकंद हे दोघांचेही जे युनिट आहेत स्पीड आणि व्हेलॉसिटीचे ते दोघांचे युनिट काय आहेत, सेम आहेत. अशा प्रकारे हा पहिला पॉइंट आपण क्लिअर केला. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय, स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स व्हाईल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. बघा मी इथे दाखवले स्पीड ही कशाशी रिलेटेड सांगितली आपण, डिस्टन्सशी. आणि व्हेलॉसिटी ही कन्सेप्ट कशाशी रिलेटेड सांगितली तर डिस्प्लेसमेंटशी. तिसऱ्या नंबरचा पॉइंट काय, इफ द मोशन इज अलोंग द स्ट्रेट लाईन. हा खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे बघा. इफ द मोशन इज अलोंग स्ट्रेट लाईन, सपोज आपण मोशन कन्सिडर करू. सपोज एक बाईक आहे ती ए पॉइंट वरनं बी पॉइंट वर गेली अलोंग स्ट्रेट लाईन, सरळ गेली, बरोबर. तर काय सांगतो आपल्याला पॉइंट, इफ द मोशन इज अलोंग स्ट्रेट लाईन द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर सेम. स्पीडची आणि व्हेलॉसिटीची व्हॅल्यू सेम असेल. का सेम असेल, हा पॉइंट नेमका आपल्याला काय सांगतोय तर बघा ए टू बी आपण एका सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल केलं, बरोबर. म्हणजे इथलं डिस्टन्स सपोज आपण म्हटलं 5 किलोमीटर, बरोबर. इथलं डिस्टन्स आपण सपोज कन्सिडर केलं 5 किलोमीटर. डिस्प्लेसमेंट किती असेल हो, ऑब्विसली डिस्प्लेसमेंट पण सेमच असणार. डिस्प्लेसमेंटची कन्सेप्ट काय आहे, डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन की मिनिमम डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट किंवा बिटवीन द पॉइंट्स. मिनिमम डिस्टन्स पण 5 किलोमीटर असणार ना. हे काय आपण असं म्हणजे काय म्हणता येईल आडव्या असं वाकड्या तिकड्या एखाद्या याच्यामध्ये तर आपण याला ड्रॉ नाही करणार. मिनिमम डिस्टन्स काय म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते दोन्ही पण किती होणार, सेमच होणार. डिस्प्लेसमेंट पण या कोणत्या कंडिशन मध्ये, जेव्हा मोशन हा एका सरळ रेषेमध्ये असेल. इथे पण डिस्प्लेसमेंट पण किती होणार तर 5 किलोमीटर. आणि जर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जर सेम आहे तर मग डिस्टन्स कशाशी रिलेटेड, स्पीडशी, आणि डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटीशी. म्हणून स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोघांच्याही व्हॅल्यू सेम असेल. कोणत्या कंडिशन मध्ये तर जेव्हा मोशन म्हणा किंवा तुम्ही बाईक जर घेऊन किंवा सायकल घेऊन एका सरळ रेषेमध्ये 5 किलोमीटर जर गेले तर मग तुमचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असेल, बरोबर. आणि जर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असेल तर मग स्पीड आणि व्हेलॉसिटी पण सेम असेल. हाच तर आपल्याला तिसरा पॉइंट सांगतोय. अदरवाइज हे डिफरंट, ठीक आहे. व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन, बघा व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय, व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट. प्रत्येक शब्दात व्हेलॉसिटी आलं की लगेच डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे, व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय तर व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन द, म्हणजे दॅट ऑकर्स इन युनिट टाइम किंवा दॅट ऑकर्स इन पर युनिट टाइम. अशा प्रकारे आपण तीनही मुद्दे क्लिअर केले. त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट पॉइंट, इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटी या कन्सेप्टवर इफेक्ट ऑफ स्पीड आणि डायरेक्शनचा काय परिणाम होतो. स्पीडचा आणि डायरेक्शनचा व्हेलॉसिटीवर काय परिणाम होतो हे आपल्याला बघायचंय. इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. बघा आता इथे 3 सिच्युएशन आहे. ही झाली पहिली, ही झाली दुसरी आणि ही झाली तिसरी सिच्युएशन. पहिल्या सिच्युएशन मध्ये काय होतंय, आपण तुम्हीच कन्सिडर करू किंवा एखादा मुलगा इथे कन्सिडर करू. तो काय करतोय, एका सरळ रोडने ट्रॅव्हल करतोय. बघा इथे रोड कसा आहे, एकदम स्ट्रेट, बरोबर. म्हणजे काय तर पहिला मुद्दा आपण वाचू. व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड एज वेल एज डायरेक्शन अँड दॅट व्हेलॉसिटी चेंज बाय, व्हेलॉसिटी कधी चेंज होणार, पहिली सिच्युएशन बघा, चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. डायरेक्शन सेम आहे, डायरेक्शन इथे सरळ आहे, ओके. पण याने जर स्पीड जर चेंज केला, याने हा जो स्टुडंट आहे किंवा हा जो एखादा कोणी इथे XYZ तुम्ही स्वतः कन्सिडर करा, याने जर डायरेक्शन सेम ठेवली, डायरेक्शन बाईकवर सरळ दिशेने जातोय, परंतु जर स्पीड याने चेंज केली
डायरेक्शन सरळ परंतु स्पीड चेंज केली तर मग व्हेलॉसिटी काय होणार, चेंज होणार. बघा, चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. स्पीड जर याने चेंज केली 40 किलोमीटर 50 किलोमीटर 60 किलोमीटर असं काहीतरी तो चेंज करतोय, स्पीड स्वतःची चेंज करतोय परंतु डायरेक्शन सेम आहे, तर त्या सिच्युएशन मध्ये व्हेलॉसिटीवर काय परिणाम होणार, तर व्हेलॉसिटी चेंज होणार. हा झाला आपला पहिला मुद्दा. पहिला मुद्दा काय सांगतो, परत रिपीट. मुलगा सरळ याच्यामध्ये ड्राईव्ह करतोय, एका सरळ लाईन मध्ये किंवा एका सरळ रोडने ड्राईव्ह करतोय पण स्पीड मुद्दामून कमी जास्त करतोय. ओके, आपण बऱ्याचदा चालताना करतो, खूप काही खूप लहरी असतात, 20 किलोमीटर 30 किलोमीटर परत ब्रेक मारतात, परत म्हणजे स्पीड काय कमी जास्त करतात. जर आपण स्पीड जर चेंज केली आणि डायरेक्शन आपण सेम ठेवली तर व्हेलॉसिटी चेंज होणार. असा हा पहिला मुद्दा. सेकंड सिच्युएशन काय, आपण एखाद्या घाटावर मस्त मित्रासोबत कुठेतरी ट्रेकिंगला वगैरे एखाद्या किल्ल्यावर जातोय, आला घाट. आता घाटाला म्हणजे काय झालं, इथे डायरेक्शन बघा, घाटामध्ये गाडी चालवायला बऱ्याच जणांना खूप आनंद येतो, बरोबर, खूप मजा वाटते. त्यातल्या कोणी स्पेशल पर्सन जर असेल मागे बसले तर अजूनच जास्त मजा येते, बरोबर. मग इमॅजिन करा थोडस की चला आपण मस्त घाटातनं जातोय, बरोबर. जर घाटातनं आपण ट्रॅव्हल करतोय तर इथे काय झालं, या सिच्युएशन मध्ये डायरेक्शन सरळ होती पण इथे डायरेक्शन चेंज झाली. म्हणजे काय, दुसरा मुद्दा काय, तर बघा, चेंज द डायरेक्शन. इथे डायरेक्शन चेंज झाली व्हाईल कीपिंग द स्पीड सेम. या तुम्ही काय केलं, मस्त कोणीतरी मागे बसलेलं आहे, डायरेक्शन एकदम कलवली गाडी, एकदम नाही का, टर्न मारला पण स्पीड सेम ठेवली. इन दॅट सिच्युएशन व्हेलॉसिटीवर काय परिणाम होणार, तर व्हेलॉसिटी चेंज होणार. बघा, व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन, कशावर डिपेंड आहे, तर या सिच्युएशनवर व्हेलॉसिटी डिपेंड आहे. पहिल्या सिच्युएशन मध्ये जर आपण स्पीड चेंज केला तरी पण व्हेलॉसिटी अफेक्ट होणार किंवा चेंज होणार. आपण जर डायरेक्शन बदलली तरी पण व्हेलॉसिटीवर इम्पॅक्ट पडणार किंवा व्हेलॉसिटीवर चेंज होणार, बरोबर. कारण व्हेलॉसिटी ही जी टर्म आहे ती कशाशी रिलेटेड आहे, स्पीड आणि डायरेक्शनवर. म्हणजे दुसराही मुद्दा आपल्याला क्लिअर झाला की काय, जर आपण डायरेक्शन जर बदलली, एकदम घाटाघिटातून गाडी चालवतोय तर आपली व्हेलॉसिटी चेंज होणार, बरोबर. तिसरा मुद्दा काय आहे, तर इथे चेंजिंग द स्पीड ऍज वेल एज डायरेक्शन. इथे काय केलं आपण, बघा, हे जे काय म्हणतात, याचे बाईक जे रेसिंग वगैरे चालू असते बघा, बायकर्सची, बरोबर. तर याच्यामध्ये काय करतात ते, तर एकदम गाडी वगैरे झुकवून नाही का, म्हणजे इथे काय केलं त्यांनी, स्पीडही चेंज करतात या सिच्युएशनला आणि डायरेक्शनही चेंज करतात, बरोबर. स्पीडही चेंज केला, डायरेक्शनही चेंज केली, म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी पण चेंज होणार. बघा, व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड ऍज वेल एज डायरेक्शन. म्हणजे जर आपण काय डायरेक्शनही चेंज केली, एकदम गाडी झुकवली खालचा लगे नाही का, त्या एकदम आपला हे काय म्हणतात, पाय खाली टेकेपर्यंत ती गाडी एवढी झुकवतात, भयानक डायरेक्शन चेंज करतात आणि डायरेक्शनही चेंज करतात आणि स्पीडही कमी जास्त करतात. म्हणजे काय, तिसरा मुद्दा सांगण्यासारखा काय, तर आपण जर डायरेक्शन चेंज केली आणि स्पीडही चेंज केली तर आपली व्हेलॉसिटी चेंज होणार किंवा त्याच्यावर इफेक्ट होणार आहे. आपल्याला मुद्दा काय आहे, इफेक्ट. स्पीडचा आणि डायरेक्शनचा आपल्या व्हेलॉसिटीवर काय चेंज होतो, या तीन सिच्युएशन मध्ये आपण ते एक्सप्लेन केलं. पहिल्या सिच्युएशन मध्ये काय, तर आपण स्पीड फक्त कमी जास्त केला, लहरीपणा, रस्ता एकदम व्यवस्थित आहे पण स्पीड कमी जास्त करतोय, मग आपली व्हेलॉसिटीवर इफेक्ट होणार, बरोबर. या सिच्युएशन मध्ये इफेक्ट होणार. इथे काय केलं आपण, तर घाटातून डायरेक्शन चेंज केली, स्पीड सेम ठेवली, तर इथे पण आपली व्हेलॉसिटीवर इफेक्ट होणार, चेंज होणार, बरोबर. आणि तिसऱ्या सिच्युएशन मध्ये आपण स्पीडही चेंज केला, डायरेक्शनही चेंज केली, तरी पण आपली व्हेलॉसिटी त्याच्यावर इफेक्ट होणार. अशा प्रकारे आपल्या व्हेलॉसिटी या कन्सेप्टवर किंवा व्हेलॉसिटीवर स्पीडचा आणि डायरेक्शनचा कशा प्रकारे इम्पॅक्ट होतो, या तीन सिच्युएशन मध्ये आपण ते समजून घेतलं, बरोबर. हे आपल्याला एक्झाम मध्ये वगैरे कोणी जर विचारलं तर व्हेलॉसिटी कशा प्रकारे चेंज होईल तर ते तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. या तीन सिच्युएशन मध्ये या बुक मधल्या सिच्युएशन आहेत ज्या आपण इथे डिस्कस केल्या, जेणेकरून तुम्हाला खूप क्लिअरली हे समजेल. नेक्स्ट जो पॉइंट आहे, ऑलवेज रिमेंबर, या हेडिंग अंडर त्यांनी आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन दिली. काय इन्फॉर्मेशन दिली आहे, तर द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ऍज द डिस्टन्स पर टाइम वॉज गॅलिलिओ. हे जे गॅलिलिओ भाऊ होते यांनी काय केलं, द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ऍज अ स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, हे कोणी पाहिजे सगळ्यात अगोदर मोजलं तर गॅलिलिओ.
या दादांनी ते मोजलं. बर, द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर, म्हणजे साऊंडची जी स्पीड आहे, आपल्या आवाजाची जी स्पीड आहे कोरड्या हवेमध्ये, ती किती आहे? 343 मीटर पर सेकंद. 343.2 ही व्हॅल्यू आपल्याला माहित असणं महत्वाचं आहे. कुठे एक्झाम मध्ये, एमसीक्यू मध्ये किंवा आपला जनरल नॉलेजचा हा क्वेश्चन होऊ शकतो. हे माहिती पाहिजे की आपण जे बोलतो किंवा साऊंडचा स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर किती आहे? 343.2 मीटर पर सेकंद. व्हाईल स्पीड ऑफ लाईट इज अबाउट 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. जे लाईट ट्रॅव्हल करतं, आपल्याला जो प्रकाश मिळतो सूर्यापासून, त्याचा जो स्पीड असतो तो किती आहे? तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. द स्पीड ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज अबाउट, याचा स्पीड आहे रिव्हॉल्यूशन ऑफ अर्थ अराउंड द सन, आपली जी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तिचा पण किती स्पीड आहे? तर अबाउट किती? 29,770. 29770 29,770 मीटर पर सेकंद एवढ्या वेगाने आपली जी अर्थ आहे ती सूर्याभोवती रिव्हॉल्यूशन किंवा फिरत असते. अशा प्रकारे त्यांनी या 3 गोष्टी, आपल्याला जनरल नॉलेजची इन्फॉर्मेशन असावी म्हणून आपल्याला त्यांनी सांगितल्या. ह्या लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. बरोबर. तर इथपर्यंत आपण आलो. काय डिस्कस केलं परत रिकॉल करू. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड आणि वेलोसिटी या गोष्टी आपण एकदम व्यवस्थित समजून घेतल्या. त्याच्यावरचे प्रॉब्लेमही बघितले, शीतलची स्पीडही कॅल्क्युलेट केली, वेलोसिटी पण कॅल्क्युलेट करून बघितली, आणि त्याच्यानंतर मग इफेक्ट कसा होतो स्पीडवर, आपल्या व्हेलोसिटीवर स्पीडचा आणि गाडीची डायरेक्शन बदलण्याचा कशा प्रकारे इम्पॅक्ट होतो, ते 3 सिच्युएशन मध्ये एकदम पद्धतशीर आपण ते समजून घेतलं. जो नेक्स्ट पॉइंट आहे आता तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंडक्ट करू. ठीक आहे. ओके, थँक्यू.